पुन्हा एकदा परमेश्वराची सेवा करण्याची जी संधी मला प्राप्त झालेली आहे त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. आपण आपल्या भक्तीला आरंभ करूया. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. माझे शत्रू व द्वेष्टे असे जे दुष्कर्मी माझे मांस खाऊन टाकाव्यास मजवर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच खाऊन पडले. सैन्याने मज पुढे ठाणे दिले, तरी माझे हृदय कचरणार नाही. मजवर युद्ध प्रसंग ओढवला, तरी मी हिम्मत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करीन. तो तर विपत्काली मला आपल्या मंडपात लपून ठेवील. तो मला आपल्या डेऱ्याच्या गुप्त स्थळी ठेवील. तो मला खडकावर उचलून ठेवील. देवबापाची स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, पुन्हा एकदा या शाबात दिवशी या सुंदर सकाळच्या वेळेस तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तू आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन आलास, म्हणून तुझे उपकार मानतो. होऊ दे परमेश्वरा, या शाबात दिवशी आम्ही सर्व मिळून तुझं स्तुतीस्तवन करावं, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. आणि दावीद राजासारखं सुद्धा आम्ही म्हणतो की आम्ही परमेश्वराकडे एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी आम्ही झटू. हे की आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरे आमची वस्ती व्हावी, म्हणजे आम्ही त्याचे मनोहर रूप पाहू व त्याच्या मंदिरात त्याचं ध्यान करू. खरोखर परमेश्वरा, अशा गोष्टी आमच्या जीवनात घडू दे की आम्ही तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझी उपकार स्तुती पुन्हा करावी, म्हणून तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. तुझ्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो पावलाचे फिलेमोनाला पत्र. प्रस्तावना. आम्हास प्रिय असलेला व आमचा सहकारी फिलेमोन याला आमची बहीण अफिया व हिला, आमचा सहसैनिक अख्खिपा व तुझ्या घरातील मंडळी यांना ख्रिस्त येशूचा बंदिवान पाऊल व आमचा बंधू तिमोथी याचकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. एका पळकुट्या गुलामाच्या तर्फे विनंती. तुझी प्रीती आणि प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनावर जो तुझा विश्वास याविषयी ऐकून मी आपल्या प्रार्थनात सर्वदा तुझी आठवण करीतो व आपल्या देवाचे उपकार स्मरण करीतो, यासाठी की तुम्हामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफल व्हावे. तुझ्या प्रीतीने मला फार आनंद व सांत्वन झाले, कारण हे बंधू, तुझ्या हातून पवित्र जनांच्या जीवाला विश्रांती मिळाली आहे. यास्तव जे उचित ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताच्या द्वारा पूर्ण धैर्य आहे, तरी
प्रीतिस्तव विनंती करणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पाऊल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान, मी बंधनात असता ज्याला जन्म दिला त्या माझ्या अनेसिम मुलाविषयी तुला विनंती करतो. तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला व मलाही उपयोगी आहे. त्याला स्वतःला म्हणजे तुझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठविले आहे. स्वार्थेमुळे पडलेल्या बंधनात माझी सेवा तुझ्याबद्दल त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. तरी तुझ्या संमती वाचून काही करणे मला बरे वाटले नाही. यास्तव मी तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखे नसावा, तरी खुशीने केलेला असावा. कदाचित तो तुझपासून यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की त्याने युगानुयुग तुझा असे व्हावे. आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा अधिक म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. मला विशेष प्रिय आणि तुला तर देह संबंधाने व प्रभू संबंधाने याहून कितीतरी अधिक प्रिय व्हावे. यास्तव जर तू मला भागीदार समजतोस तर तो मीच आहे असे मानून त्याला अंगीकार कर. त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा त्याकडे तुझे काही देणे असेल तर ते माझ्या खाती मांड. हा माझा पाऊलाचा स्वाददस्तूचा लेख आहे, ते मी फेडीन. तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. हो बंधू, तुझकडून मला प्रभूमध्ये लाभ व्हावा. माझ्या जीवाला ख्रिस्तामध्ये विश्रांती दे. तू हे मान्य करशील अशा भरोशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की हे सांगितल्यापेक्षा तू अधिक करशील. समाप्ती. दुसरे हे की माझ्यासाठी बिराड तयार कर, कारण तुमच्या प्रार्थनांनी मी तुम्हास देणगी असा दिला जाईल अशी माझी आशा आहे. ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदीवान एफ्रा, मार्क, अंतरख्या, डेमस, लूक हे माझे सहकारी तुला सलाम सांगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन. देवा, वाचलेली वचनं आमच्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजच्या म्हणण्याकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे त्यावर संदेश देण्यासाठी मी डेव्हिड भोसले यांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्याला या शब्दात दिवशी परमेश्वराच्या वचनातून चालवावं. मिस्टर डेव्हिड भोसले. सर्वप्रथम मी परमेश्वराचा आभार मानतो की त्याने मला त्याच्या वचनाची सेवा करण्याची संधी दिली. त्याचबरोबर पास्टर सनी मिसाळ यांचेही मी आभार मानतो की त्यांनी मला प्रभूच्या वचनामधून बोलण्याची संधी दिली. प्रियानो, आज जो आपण शास्त्रभाग वाचला तो शास्त्रभाग म्हणजे एक पत्र आहे आणि हे पत्र अगदी छोटंसं पत्र आहे. त्यात 1 ते 25च वचने त्या ठिकाणी आहे आणि हे पौलाने फिलोमोनाला लिहिलेले पत्र आहे. पौलाचे अनेक पत्र पवित्र शास्त्रामध्ये आहेत. पौलाने जवळजवळ 13 पत्र या पवित्र शास्त्रामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्या 13 पत्रापैकी त्या अनेक पत्र त्यांनी वेगवेगळ्या मंडळीला लिहिले, परंतु 4 पत्रे जे आहेत ते पत्र मात्र वैयक्तिक
व्यक्तीला लिहिलेली आहे. त्यातील 2 पत्र त्यांनी तिमोथेला लिहिली, एक पत्र तिताला लिहिलं आणि एक हे फिलोमेनाला वैयक्तिक असं पत्र लिहिलेलं आहे. आणि हे पत्र त्यांनी वैयक्तिक असं पत्र या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता पौलाने हे फिलोमेनाला लिहिलेलं पत्र आहे. पत्र म्हटलं की त्याचा एक ठराविक साचा असतो आणि पत्र लेखनाचं हे एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. आजच्या या मेलच्या जमान्यात, ई-कॉमर्सच्या जमान्यात आपण सहसा पत्र लिहिण्याचा योग येत नाही. परंतु जे लोक आता एक 40च्या पुढे आहेत त्यांनी अनेक पत्र लिहिले असतील, वाचली असतील आणि पत्राचा एक ठराविक ढाचा असतो, एक साचा असतो, हे सर्वांना माहिती आहे आणि तोच तंतोतंत या ठिकाणी दिलेला आहे. पौलाने हे पत्राचं एक अत्यंत सुंदर असं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे पत्रामध्ये सुरुवातीला मायना असतो, मग ज्याला पत्र लिहायचं त्याची थोडीशी स्तुती असते आणि मग ज्या कारणासाठी पत्र लिहिलं ते पत्राचा मजकूर त्या ठिकाणी येतो. मग शेवटी समाप्ती आणि सर्वांना सलाम या गोष्टी येतात आणि ह्या तत्वतत्व त्याप्रमाणे हे पत्र या ठिकाणी एक उत्कृष्ट नमुना, पत्राचा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी पौलाने या ठिकाणी दिलेला आहे. आता हे पत्र जे लिहिलेलं आहे हे खाजगी पत्र आहे, त्यांनी ते फिलोमेना लिहिलेलं आहे. आता हा फिलोमेन कोण असा प्रश्न होतो. हा फिलोमेन हा कलसे येथे राहणारा एक अत्यंत श्रीमंत मनुष्य, सुखवस्तू मनुष्य. त्याला पौलाने सुवार्ता सांगितली. पौलाने खुद्द सुवार्ता सांगितली असा उल्लेख नाहीये, परंतु पौलाचा जो शिष्य आहे एपफ्रास याने ही सुवार्ता ही फिलोमेनाला सांगितली आणि मग तो प्रभूकडे आला. फिलोमेना हे आपल्याला पाहायचं असेल तर आपण पाहूया. कलसे पत्र त्याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन येथे या ठिकाणी लिहिलेलं आहे. एपफ्रास आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, याच्यापासून तुम्ही ती कृपा आशिष शिकला. तसेच पहिला अध्याय 4था अध्याय आणि 12वं वचन यामध्ये आहे. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हाला सलाम सांगतो. म्हणजे एपफ्रास हा मूळचा कलसेचा जो पौलाबरोबर आहे. सध्या पौल रोम येथे बंदिवान आहे, नजर कैदेत आहे आणि त्याच्याबरोबर हा एपफ्रास आहे. त्या एपफ्रासाने सुवार्ता ही फिलोमेनाला सांगितली आणि फिलोमेन हा प्रभूकडे आला. आणि फिलोमेन हा अत्यंत श्रीमंत मनुष्य होता. त्याचा मोठा वाडा त्या ठिकाणी असेल, कारण या ठिकाणी शेवटच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी 2 खोल्या माझ्यासाठी ठेव, म्हणजे मी तिथे येऊन राहील, असे पौल फिलोमेनाला सांगतोय. म्हणजे याचा अर्थ त्याचा मोठा वाडा त्या ठिकाणी असणार, सुखवस्तू मनुष्य आहे. आणि हा मनुष्य त्याच्या घरी, त्या वाड्यामध्ये, त्याच्या घरामध्ये हे चर्च भरत असे. त्या ठिकाणचे लोक, कलसे इथले लोक त्या ठिकाणी येत असे. पहा, कलसेकरांचे 2 पत्र, कलसेकरांना 2 पत्र पौलाने लिहिलेले आहे. वास्तविक हे 3रं पत्र सुद्धा कलसेकरांना उद्देशून आहे, परंतु एक खाजगी पत्र आहे, ते फिलोमेनाला वैयक्तिकरित्या लिहिलेलं आहे. तर असा हा फिलोमेन त्या ठिकाणी राहत आहे आणि त्याच्याकडे हा अनेसिम नावाचा एक गुलाम काम करत आहे. त्या काळी रोमी लोकांचं साम्राज्य होतं. रोमी लोक ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी स्वारी करत त्यावेळेस तेथील धष्टपुष्ट लोक, तरुण लोक हे पकडून आणत असत आणि त्यांना विकत असेल, बाजारात विकत असेल. आणि ते लोक, हा त्यांचा एक जोडधंदा म्हणा किंवा एक साईड बिझनेस होता त्या रोमी सरदारांचा, रोमी शिपायांचा. आणि असाच एक गुलाम या फिलोमेनाने विकत घेतला होता, जो त्याच्या घरी काम करत होता. त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी चर्च भर असेल ते सुद्धा तो पाहत असेल. परंतु एके दिवशी ह्या अनेसिमला दुर्बुद्धी झाली आणि त्याने त्या अनेसिमच्या घरी एक चोरी केली आणि चोरी करून तो त्या ठिकाणाहून पळाला. त्या काळी आता चोरी केल्यानंतर रोमी लोकांचा अत्यंत कठोर कायदा होता आणि त्या ठिकाणी जर असा चोरीचा सापडला किंवा एखादा गुलाम जर चोरी करताना सापडला तर त्याचे शासन म्हणजे मृत्यूदंड, हातपाय तोडणे किंवा मृत्यूदंडच. आणि मग अशा अवस्थेत हा गुलाम चोरी करून पळालेला आहे. चोरी करून पळाला, काही काळ लपून राहिला. परंतु जेव्हा लपून राहणं अशक्य झालं तेव्हा त्याला कळालं की जर आपण परत आपल्या मालकाकडे गेलो आणि मालकाने जर रोमी सरदारांना तक्रार केली तर आपला मृत्यू निश्चित आहे.
मग आता जायचं तर जायचं कुठे? जायला कुठे जागा नाहीये. मग कदाचित त्याने त्या फिलेमोनाच्या घरी जात असताना त्याने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ऐकले असेल, पौलाविषयी ऐकला असेल, आणि आपला मालक फिलेमोन हा पौलाला अतिशय मान देतो आणि पौलाचं सर्व काही तो ऐकतो हे त्याला समजलं असेल. आणि म्हणून तो लपत छपत पौलाकडे गेला, रोम येथे गेला. कलसे ते रोम हा प्रवास फार दूरचा प्रवास आहे. मध्ये भूमध्य सागर आहे. जर आपण पवित्र शास्त्रात बघितलं तर शेवटी तो नव्या करारातील नकाशा दिलेला आहे आणि त्या नकाशामध्ये कलसे आणि रोम हे फार दूरवर दाखवलेले आहे. आणि इतक्या लांबचा प्रवास करून हा अनेसिम पौलाकडे येतो आणि पौलाला सर्व हकीकत सांगतो की माझ्या हातून अशी चूक झालेली आहे, मी तिथून चोरी करून पळालेलो आहे आणि आता मला दुसरा आधार नाही, मी तुझ्याकडे आलेलो आहे, मी पूर्णपणे तुला शरण आणलेलो आहे. तर तो त्या ठिकाणी पश्चाताप करतो, त्याच्या पायावर लोळून घेतो, त्या ठिकाणी आपला पूर्णपणे त्याला सरेंडर होतो, पूर्ण त्याला स्वाधीन होतो पौलाच्या. मी तुला पूर्ण स्वाधीन झालो आहे, आता तू मला तार किंवा मार, काय जे आहे ते तू कर, आता माझ्या हातात काही नाही, ते तुला काय करायचं ते माझं कर. एक तुम्हाला तिकडे परत पाठव, रोमी सरदारच्या हाती दे, नाही तर तुला काय करायचं ते कर. आणि मग पौल हे सर्व त्याला पश्चाताप झाला हे त्याला जाणून त्याला आपल्याकडे ठेवून देतो आणि ठेवल्यानंतर तो अनेसिम ह्या पौलाची सेवा चांगली करायला लागतो. तो इतका बदलतो की पौलाची सेवा करता करता तो सुवार्थ सांगण्याचं सुद्धा काम करतो आणि पौलाचे जे काही ते काम असेल तो विना अट विना तक्रार व्यवस्थित रित्या करत असतो. आणि पौलाला समजतं की हा अत्यंत उपयुक्त असा हा दास झालेला आहे. परंतु असे असताना पौलाला लक्षात येतं एक दिवशी की हा आपला दास आहे, हा आपलं सर्व काम करतो, सुवार्थ सांगण्याचं काम करतो. पौलाला बाहेर जाता येत नव्हतं, तो नजर काही देत होता, परंतु अनेसिम मात्र बाहेर जाऊ शकत होता आणि त्यामुळे सुवार्थ कार्याचं काम हे कुठेही थांबलेलं नव्हतं. अनेसिम मार्फत किंवा इतर शिष्यांमार्फत हे काम निश्चितपणे निर्विवादपणे चालू होतं. आणि अशा अवस्थेमध्ये मग पौलाला समजतं की हा जो अनेसिम आहे हा वास्तविक फिलेमोनाचा गुलाम आहे, तो तिथून पळून आलेला आहे आणि त्यामुळे त्याला आपल्याकडे ठेवून घेणं हे योग्य नाही, त्याला पुन्हा आपण फिलेमोनाकडे पाठवलं पाहिजे. आणि म्हणून तो त्या अनेसिमला बोलवतो आणि तो म्हणतो की तू तुझ्या मालकाकडे परत जा. तो तर मी तर तिकडे जाणार नाही, कारण तिथं गेल्यानंतर तो फार रागात असेल, क्रोध आला असेल त्याला, त्याच्याकडून चोरी करून पळालेलो आहे. तो मला तिथं गेला की रोमी सरदारांनी स्वाधीन करणार आणि मी तिथं गेलो की माझं मरण निश्चित आहे. त्यावेळेस पौल त्याला म्हणतो की काही होणार नाही, तू निश्चितपणे तिथं जा, मी तुला एक पत्र देतो, हे पत्र घेऊन तू जा आणि पत्र घेऊन तिथे गेल्यानंतर तुला तो काहीही करणार नाही. मग त्यावेळेस तो म्हणतो ठीक आहे, मी एकटा तर काही जाऊ शकत नाही. मग त्यावेळेस पौल म्हणतो ठीक आहे, माझा एक सहकारी आहे, माझा एक शिष्य आहे तुखिक, याला घेऊन तू जा, त्याला तुला बरोबर देतो आणि तू हे पत्र घेऊन फिलेमोनाला दे आणि मग फिलेमोन मग तुला निश्चितपणे त्या ठिकाणी क्षमा करेल. आपण जर बघितलं कलसीकरास पत्र याचा 4था अध्याय 7 ते 9 हे वचन जर आपण पाहिले या ठिकाणी तर असं लिहिलंय, प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयी सगळं काही तुम्हाला कळवी, त्याला मी तुमच्याकडे पाठवले आहे की आमचे वर्तमान तुम्हास कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे. आणि इथे दिलेलं आहे, त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम जो तुमच्यातलाच आहे त्यालाही पाठवले आहे, ते येथील सर्व वर्तमान तुम्हास कळविले. म्हणजे पौलाने तुकिकला अनेसिम बरोबर पाठवले आणि हे पत्र जे आता प्रस्तुत पत्र आपण वाचलं ते पत्र घेऊन त्यांनी पाठवले. हे पत्र म्हणजे पौलाची नम्र वृत्ती, फॉरगिवनेस, एखाद्याचं क्षमाशीलता कसं असली पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण आहे, अत्यंत सुंदर उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. कसं पत्र लिहावं आणि त्या ठिकाणी क्षमाशील कसं असावे. पौलाने प्रत्येक पत्रामध्ये इतरांना उद्देशून बोध केलेला आहे, परंतु नुसताच बोध केलेला नाही, तो स्वतः सुद्धा त्याप्रमाणे वागला हे आपल्याला या पत्रामध्ये दिसून येतं. कसा वागला तर आपण बघू या पत्र लेखनाचा या ठिकाणी उद्देश. येथे प्रथम प्रस्तावना आहे, पहिले 1 ते 4 वचन, त्याच्यामध्ये तो सर्वांना सलाम सांगतो. जे आपण मायना सन बीबी वगैरे आपण पत्रामध्ये लिहित असतो, पूर्वी आपल्याला प्रत्येकाला आठवत असेल पत्राची काय गंमत होती हे आपल्याला माहिती आहे. आता ती ही जमान्यात ते राहिलेली नाहीये, परंतु ज्यांनी पत्र लिहिले त्यांना हे पत्रातली गोष्ट माहिती आहे. आणि मग इथे पौल प्रथम लिहितोय, आमचा प्रिय सहकारी फिलेमोन यास, तुला आमची बहीण अफिया, अफिया ही फिलेमोनाची पत्नी
आणि आमचा सहसैनिक अर्खिप, अर्खिप हा फिलोमेनाचा पुत्र, याला व तुझ्या घरात जमणाऱ्या मंडळीला ख्रिस्त येशूचा बंदिवान पौल आपला बंधू तिमोथ याच्याकडून. ख्रिस्त येशूचा बंदिवान प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक काही पत्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पौलाने हा उल्लेख केलेला आहे. ख्रिस्त येशूचा बंदिवान म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये तो काम करत होता, ख्रिस्त येशूने तो बंदिवान होता असं सांगितलं. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर तो अक्षरशः म्हणजे शब्दशः तो अक्षर नजर केलेतच होता रोम येथे. आणि मग आपला पिता देव प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो, हा झाला जमायना. येथे तो त्या ठिकाणी सलाम सांगतो. आता दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये म्हणजे पुढे आपण बघितलं साधारणपणे 4 ते 7 या वचनामध्ये तो त्या फिलोमेनाची जे काम तो करतोय त्या कामाविषयी तर त्याची स्तुती करतो, त्याची त्या ठिकाणी आनंद प्रगट करतो. आपणही ज्यावेळेस पत्र लिहितो त्यावेळेस सुरुवातीला मायना लिहितो आणि त्यानंतर ज्याला पत्र लिहायचं आहे त्याविषयी 4 चांगले शब्द आपण त्या पत्रामध्ये सुरुवातीला लिहित असतो. तसेच पौलाने सुद्धा या ठिकाणी त्या फिलोमेनाने जे कार्य तो करत आहे त्याविषयी चांगले उद्गार काढलेले आहेत. तो काय म्हणतो, प्रभू येशूवर 4 आणि 5 वचन, प्रभू येशूवर व सर्व पवित्र जनावर असलेली तुझी प्रीती व तुझा भरोसा याच्याविषयी ऐकून, त्याच्याविषयी ऐकून तो स्वतः त्यांनी पाहिलेलं नाहीये, मी आपल्या प्रार्थनेत सर्वदा तुझी आठवण करतो व आपल्या देवाची उपकारस्तुती करतो आणि असे मागतो की तुम्हामध्ये जे काही चांगले आहे त्याचे ज्ञान झाल्याने तुझ्या विश्वासाचे भागीपण ख्रिस्तासाठी सफळ व्हावे. तुझ्या विश्वासाचे भागीपण, इथे पौल त्याला आपला भागीदार समजतो. ख्रिस्तामध्ये भागीदार, भागीदार म्हणजे पार्टनर. तो पार्टनर आहे ख्रिस्तामध्ये, जे काही काम काय करायचं आहे तो एक काम तो करत आहे म्हणून तो पार्टनर या ठिकाणी समजत आहे. पुढे त्याचा उल्लेख आहे, तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले, कारण हे बंधू तुझ्याकडून पवित्र जनाला विश्रांती मिळाली आहे. पवित्र जनाला विश्रांती मिळाली आहे म्हणजे त्या ठिकाणचे कलसे येथील जे लोक आहेत त्या लोकांना तुझ्याद्वारे सुवार्ता सांगितली जात आहे आणि ते सुवार्ता किंवा प्रभूचे वचन पाहून ते तृप्त होत आहे, त्यांना विश्रांती मिळत आहे. या असे उल्लेख त्या ठिकाणी पौलाने केले. आता गुण मुद्दा म्हणजे कशासाठी पत्र लिहित आहे, काय लिहित आहे, पत्र लिहिण्याचा उद्देश काय आहे हे पुढच्या साधारणपणे 8 ते 14 या वचनामधून आपल्याला पाहावयास मिळतो. याकरिता 8 वचन, याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगणे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्णपणा धैर्य आहे. पौल या ठिकाणी त्याला आज्ञा करू शकत होता, त्याला ऑर्डर देऊ शकत होता, कारण पौलाचा हा फिलोमेन शिष्य होता, सहकारी होता. म्हणजे त्या ठिकाणी पौलाचा एपफ्रासचा शिष्य त्यांनीच ह्या फिलोमेनाला प्रभूकडे आणलेले आहे. त्यामुळे पौलाने तरी ऑर्डर केली, त्याला काही सांगितलं तर निश्चितपणे ऐकणे गरजेचं आहे. परंतु पौल असं करत नाही. पौल या ठिकाणी किती नम्र झाला या ठिकाणी त्याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. पौल या ठिकाणी काय म्हणतो, तरी प्रीतीस्तव मी विनंती करून सांगणे मला योग्य वाटते. ऑर्डर देणे नाही, मला विनंती. आता आपल्याकडे थोडासा जरा अधिकार मिळाला तर समोरच्याला लगेच आपण ऑर्डर देतो, परंतु ते पौलालाही त्या ठिकाणी अधिकार असताना सुद्धा तो त्या ठिकाणी कधीही ऑर्डर देत नाही, तर त्या ठिकाणी त्याला विनंती करीत आहे. मी वृद्ध झालेला पौल आणि आता येशू ख्रिस्ताचं बंधन. पौल हा वृद्ध झालेला आहे, फिलोमेन हा तरुण आहे, म्हणजे वयाने सुद्धा पौल हा मोठा आहे, त्याला अधिकार आहे त्याला सांगण्याचा, परंतु तरी सुद्धा तो त्याला विनंती करीत सांगत आहे, मी बंधनात असताना ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम याच्याविषयी मी तुला विनंती करतो. माझे लेकरू म्हणजे जो त्याच्याकडे काम करत आहे त्याला तो आपला पुत्र समजत आहे, ख्रिस्तामध्ये तो आपल्याला पुत्र समजत आहे आणि त्याच्याविषयी मी तुला सांगत आहे. तो पूर्वी तुला निरुपयोग होता, म्हणजे त्या ठिकाणी तो फक्त दासाचं काम करायचा, आता तो सुवार्ताचं काम करतोय, तुला निरुपयोग होता, परंतु तो तुला व मलाही उपयोगी आहे. सध्या तो त्या ठिकाणी पौलाचं काम करत आहे, सुवार्ताचं काम करत आहे, प्रभू येशूच्या सुवार्ता त्या ठिकाणी सर्व सांगत आहे आणि मग तो पौलाला उपयोगी आहे, पण फिलोमेना सुद्धा तो आता उपयोगी होणार आहे. त्याला 12 वचन, त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणाला तुझ्याकडे पाठवत आहे. म्हणजे जर अनेसिमला मी तुझ्याकडे पाठवत आहे तो म्हणजे तो अनेसिम नसून तो खुद्द मीच आहे, माझा प्राणच आहे असे तू समज, असं त्या ठिकाणी विनंती करून फिलोमेनाला तो सांगत आहे. पुढे 13 वचन, सुवार्थ मिळवणे बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा करणारी त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते. पौलाची सेवा अनेसिम करत होता, अत्यंत उत्कृष्टरित्या तो सेवा करत होता आणि त्यामुळं ही सेवा त्याने कंटिन्यू करावी असं पौलालाही वाटत होतं की आपल्याकडे त्यांनी राहावं, त्यांनी सेवा करावी. परंतु त्याची सतत किंवा व्यवहार उपयोगी गोष्ट त्याला याची स्वस्त बसू देत नव्हती. त्याची सतत बुद्धी त्याला सांगत होती की नाही, ह्याला आपल्याकडे ठेवून घेणं उपयोगी नाही, याची खरी जागा आहे त्याच्या मूळ मार्गाकडे, फिलोमेनाकडे.
आणि म्हणून तो पुढे 14 वचन म्हणतो, तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्याकडे नसावा, तर खुशीने केलेला असावा. स्वखुशीने तुम्ही माझ्याकडे पाठवलं असतं तर ठीक आहे, मी ठेवून घेतलं असतं. परंतु आता तो पळून आलेला आहे, मी त्याला तुझ्याकडे पाठवतो. तुला वाटलं तर तू परत पाठव, परंतु आता मी तुला माझ्याकडे पाठवत आहे. आणि मग तो पुढे काय म्हणतो 15 ते 20 वर्षामध्ये ह्या आनेसिमच्या परिवर्तनाविषयी पाहून हे सांगतो पुढच्या पॅराग्राफमध्ये. 15 ते 20 वचन हे आनेसिम कसा चेंज झाला, त्याच्यामध्ये कसं परिवर्तन आलं याविषयी तो बोलत आहे. 15 वर्षानंतर काय म्हणतो, कदाचित तो तुझ्यामुळे यामुळेच काही काय वेगळा झाला असेल, म्हणजे त्याने देवाची सुवार्ता करावी म्हणून कदाचित त्याच्या मनात मोह आला असेल, किंवा प्रसंग घडला असेल, तो माझ्याकडे पळून आला असेल. ही जी घटना घडली त्याच्यामध्ये देवाचाच काहीतरी हेतू असला पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि असे की त्याने युगानुयुग तुझे वाढ. त्याने 16 वचन, त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे व्हावे. म्हणजे मी तुला जर पाठवत आहे तर त्याला दास म्हणून ठेवून घेऊ नको, तर आपला बंधू म्हणून त्याला ठेव. या ठिकाणी तो आता दास राहिलेला नाहीये, तो आपला सेवक राहिलेला नाहीये, तर तो काय झालेला आहे, का बंधू झालेला आहे. तो आपल्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून त्याला तो आपल्याकडे ठेवून घे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या व प्रभूच्या ठाई याहूनही कितीतरी अधिक प्रिय असावा. तुला तर देहदृष्ट्या म्हणजे त्याची सेवा करत होता, त्यामुळे देहदृष्ट्या तो आहेच, परंतु त्याच ठिकाणी प्रभूच्या ठाई म्हणजे प्रभूचं कार्य करण्याकरता तो अधिक उपयोगी आहे. म्हणजे तो फक्त सेवक म्हणून उपयोगी नाही, तर प्रभूच्या कार्याकरता तो अधिक उपयोगी आहे, म्हणून तू त्याला आपल्याकडे ठेवून घे. म्हणजे पहा या ठिकाणी पौल किती विनंतीपूर्वक, किती स्पष्टपणे, किती व्यवस्थितरित्या ह्या आनेसिमविषयी फिलोमेनाला सांगत आहे. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, पहा इथं परत भागीदार आले, जर तू मला आपला भागीदार समजतो, मला पार्टनर समजतो, प्रभू विश्वासामध्ये आपला सहकारी समजतो, जर तुम्हाला आपला पार्टनर समजतो, मला भागीदार समजतो, तर तो मीच आहे असं म्हणून त्याचा अंगीकार कर. म्हणजे तो आनेसिम नाही आहे, तर तो मीच आहे असं समजून त्याचा अंगीकार कर, अशी ती विनंती हा फिलोमेनाला करत आहे पौल या पत्रामध्ये. याने तुझे काही नुकसान केले असेल, तर काही देणे असेल, तर ते माझ्या खाती मान. म्हणजे पहा, तुझ्याकडून जे काही चोरीकडून पळालेलं आहे, तुझे जे काही त्यांनी चोरी केलेली आहे, जे काही त्यांनी हरण केलेलं आहे, ते तू माझ्या खाती मांड. म्हणजे ते माझ्यावर टाक, मी ते तुला परत देईन. पुढे तो लिहितोय, हा माझा पौलाचा स्वदस्तूर लेख आहे, स्वदस्तुराचा लेख आहे, हा माझा म्हणजे बॉन्ड आहे, ते मी फेडेन. हे मी तुला लिहून देतो बॉन्ड पेपरवर. हे जे काही त्यांनी चोरी केलेली आहे, जे काही त्यांनी तुझ्याकडून हरण केलेलं आहे, तुझं नुकसान केलेलं आहे, ते मी फेडेन, माझ्या खाती ते मांड. म्हणजे त्याचं सर्व तो पाप तो आपल्या शिरी देतो. शिवाय तू स्वतःच माझे ऋण आहेस, पण हे तुला मी म्हणत नाही. वास्तविक हा फिलोमेन पौलाचा ऋणी होता. फिलोमेनाला प्रभूकडे पौलाने आणलेले आहे, पौलाच्या दासाने म्हणजे पौलानेच आणलेले आहे इनडायरेक्टली. आणि म्हणून जर तो तुला माझ्याकडे आलेला आहे, तर वास्तविक हा फिलोमेन हा पौलाचा ऋणी होता. पौलाला अधिकार होता सांगण्याचा, परंतु पौल तसं मानत नाही. पण मी तुला हे म्हणत नाही, हे बंधू प्रभूच्या ठाई माझ्यावर एवढा उपकार कर. त्याला तो विनंती करत आहे, माझ्यावर तो उपकार कर, तूच माझ्या ऋण कर की ह्याला तू तुझ्याकडे ठेवून घे. हे तो त्या ठिकाणी म्हणजे पौलाचं या ठिकाणी किती ऋणी असावं, किती नम्र असावं या असं देत आहे, नम्रपणा दर्शवत आहे. जर आपण इफिसकर पत्र 4 अध्याय आणि 2 वचन जर पाहिलं, पौलाचे इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 2 वचन इथे दिले. म्हणून जो मी प्रभू पहिल्या वाचनापासून वाचू, प्रभूमध्ये बंदिवान, तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला तो आलेल्या पाचारणाने शोभेल असे चाला. पूर्ण नम्रता, सौम्यता, सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. असं इफिसकरांना उद्देशून पौलाने त्या इफिसकराच्या पत्रामध्ये त्याला सांगितलेलं आहे की तुम्ही असं असं करा. नुसतंच करा नाही, तो स्वतः तो या ठिकाणी करत आहे हे आपल्याला या पौलाच्या या पत्रामध्ये दिसून येतं. किंवा कलसेकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 12 वचन, कलसेकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 12 वचन जर आपण वाचलं तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. असं कलसेकरांना उद्देशून पौल म्हणत आहे.
त्यांना सांगत आहे की तुम्ही असं असं करा, पण तुम्ही करा असं नाही, तर तो स्वतः सुद्धा ती गोष्ट या ठिकाणी करत आहे. किंवा आपण जर पाहिलं गलतीग्रस्त पत्र याचा 6वा अध्याय आणि जर पहिलं वचन जर आपण पाहिलं पौलाचे गलतीग्रस्त पत्र 6वा अध्याय आणि पहिलंच वचन असं लिहिलंय, बंधुजनो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने तळावर आणा. त्याला तुम्ही रागवू नका, त्याला दंड देऊ नका, किंवा त्याला काय असं क्रोध येईल असं काही बोलू नका, तर त्याला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. आणि जे त्यांनी सांगितलं ते तो प्रत्यक्ष करत आहे, नुसताच उपदेश करत नाही, तो त्या ठिकाणी वागत आहे, हे आपल्याला फिलोमेनाच्या पत्रामध्ये दिसून येतं. आणि मग पुढे तो म्हणतो, तू हे मान्य करशील अशा भरोशाने हे तुम्हाला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की जे म्हणतो त्यापेक्षा तू अधिक हे करशील. आणि त्या ठिकाणी फिलोमेनाला असणारा त्याचा विश्वास इथे प्रगट होतो. 21वा वर्ष पुढे समाप्ती, म्हणजे या ठिकाणी एंड झालेला आहे, किंवा या ठिकाणी तो समाप्ती करतो, सर्वांना सलाम सांगतो. त्यातल्या त्यात माझी राहण्याची व्यवस्था करून ठेव, कारण तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे माझे तुमच्याकडे येणे होईल अशी मला आशा आहे. म्हणजे मी तुमचा आशा आहे की समजा इथून बंदिवानातून मी मुक्त झालो तर कदाचित मी तिथे येईल आणि माझ्यासाठी 2 खोल्या तू त्या ठिकाणी राखून ठेव, म्हणजे मी तिथे आल्यानंतर काही ठिकाणी काही वेळ त्या ठिकाणी राहील. म्हणजे येथे या फिलोमेनाचा मोठा वाडा आहे, मोठा त्या ठिकाणी बंगला आहे असं दिसून येते. ख्रिस्त येशूमध्ये माझा सहबंदीवान एपफ्रास, म्हणजे एपफ्रास त्याच्या बरोबरच होता, आणि माझे सहकारी मार्क, अरिस्तार्खस, देमास व लूक हे तुला सलाम सांगतात. आपला प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमीन. येथे पौलाने सर्वांना सलाम सांगून त्याच्याबरोबर सहकारी होतं यांच्यात सलाम त्याच्यावर पोहोचवून येथे हे पत्र संपलं. पत्र जरी संपलेलं असलं, या ठिकाणी हे पत्र 25 वर्ष संपले, तरी येथे एक प्रश्न अनुत्तरित राहतो. पौलाने हे पत्र घेऊन त्या अनेसिमला फिलोमेनाकडे पाठवलं. त्याच्याबरोबर तुकिक होता. तुकिक आणि अनेसिम हे दोघे दरमजर करत त्या फिलोमेनाकडे गेले असणार. त्याला ते पत्र दिलं असणार. फिलोमेनाने पत्र वाचलं असणार, कारण त्या ठिकाणी काही पोस्टाची वगैरे सोय नव्हती. कोणीतरी वैयक्तिकरित्याच पत्र एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत असेल. आणि वाचल्यानंतर त्यांनी पुढे त्याचा परिणाम काय झाला, त्यांनी काय ऍक्शन घेतली याचा उल्लेख मात्र इथे नाही. त्या फिलोमेनाने खरंच त्याला क्षमा केली का त्याला रोमी सरकारने स्वाधीन केलं, त्याला कैदेत टाकलं, त्याला मृत्यूदंड दिला, काय केलं असा काहीच उल्लेख नाही. त्याला आपल्याला काय वाटतं त्यांनी काय केलं असं? होय, निश्चितपणे त्यांनी त्याला क्षमा केली असणार, कारण येथे पौलाने त्याचा विश्वास प्रगट केलेला आहे. 21वा वचन जर आपण पुन्हा वाचलं, तू हे मान्य करशील अशा भरोशाने मी तुला लिहिले आहे आणि मला ठाऊक आहे की जे म्हणतो त्यापेक्षा तू अधिकही करशील. म्हणजे त्याला तू बंधू म्हणून ठेवून घेशील, त्याला दास म्हणून इथून पुढे ठेवणार नाही, तर आपला बंधू म्हणून, आपला सहकारी म्हणून, आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्याला इथून पुढे तू आपला वागवशील, असं त्या ठिकाणी विश्वास पौलाने प्रगट केलेला आहे. म्हणजे ज्या अर्थी पौलाने हा विश्वास प्रगट केला त्या अर्थी फिलोमेनाने निश्चितपणे त्याला क्षमा केली असणार, त्याला आपला बंधू म्हणून ठेवून दिला असणार अनेसिमला. आणि दुसरी अशी महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरा एक आपला त्या ठिकाणी आधार आहे किंवा पुरावा आहे की ज्या अर्थी फिलोमेनाला लिहिलेलं हे पत्र पवित्र शास्त्रामध्ये समाविष्ट केलेलं आहे त्या अर्थी तर निश्चितच त्याला क्षमा मिळाली असणार. तो एक बंधू म्हणून फिलोमेनाच्या घरी राहत असणार. या ठिकाणी हे पत्र संपलं किंवा त्यांनी पुढे काय त्याचा परिणाम झाला असेल याविषयी आपण मनन केलं. आता थोडीशी आपण एक कल्पना करूया की हा फिलोमेन म्हणजे प्रभू परमेश्वर, पौल म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि अनेसिम म्हणजे आपण स्वतः. ज्या वेळेस आपल्या हातून एखादं पाप घडतं, वेळोवेळी कळत नकळतपणे आपल्या हातून पाप घडतात आणि मग आपल्या त्याची रुखरुख लागून राहते की आपल्यातून पाप झालेला आहे, आपल्याकडून खोटं बोललेलं आहे, आपण कोणातरी वाईट चिंतलेलं आहे, वाईट केलेलं आहे असं मनात राहतं आणि देव आपल्याला निश्चित शिक्षा करेल अशी भीतीही आपल्या मनामध्ये असते. आपण निश्चितपणे परमेश्वराला भिवून वागतो आणि त्यामुळे ही भीती काय मनामध्ये असते की परमेश्वर या पापाची आपल्याला निश्चितपणे शिक्षा करणार. आणि मग काय करायचं अशा वेळेस? हे बर्डन, हे ओझं आपण फार काळ मनामध्ये ठेवू शकत नाही. मग या पापापासून सुटका करून घ्यायची. मग सुटका करणार कोण आहे? प्रभू परमेश्वर कोणाचा ऐकतो? तर प्रभू येशू ख्रिस्ताचा.
प्रभू श्रीने एक ठिकाणी म्हटलेलं आहे की तू नेहमीच माझा ऐकतो म्हणून मी तुझा उपकार मानतो. एका प्रार्थनेमध्ये तो असं म्हणतो. म्हणजे प्रभू ख्रिस्ताचे परमेश्वर ऐकत असतो. म्हणून जर आपल्याला आपल्या पापाची क्षमा हवी असेल, पापापासून सुटका हवी असेल, तर आपल्याला प्रभू ख्रिस्ताकडे जाणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे तो अनेसीम इतक्या लांब त्या पौलाकडे गेला, त्याप्रमाणे आपणही प्रभू ख्रिस्ताकडे जाऊन त्याला सरेंडर होणं, त्याच्यापुढे पश्चाताप करणं हे गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण पश्चाताप करू, खऱ्या भावनेने, खऱ्या अंतकरणाने आपण आपले पाप कबूल करू, त्यावेळेस प्रभू ख्रिस्त निश्चितपणे आपल्याला क्षमा करतो आणि आपल्याला ठेवून देतो आणि आपली रदबदली पित्याकडे करतो. आणि ती रदबदली करण्याकरता आपल्याला एक पत्र देतो, तारणाचे पत्र. हे पत्र, शिफारस पत्र हे आपल्याला देतो. आणि ज्यावेळेस आपण हे पत्र घेऊन परमेश्वराकडे जाऊ, त्यावेळेस आपला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश हा निश्चितच होणार आहे. प्रभू करो आणि आपल्या प्रत्येकाला हे शिफारस पत्र प्रभू ख्रिस्ताकडून प्राप्त हो अशी प्रार्थना. आणि या सुंदरशा मार्गदर्शनाबद्दल मी मिस्टर डेव्हिड भोसले यांचे आभार मानतो. या उत्तम संदेशाबद्दल देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. खरोखर परमेश्वरा, फिलोमिनाला पावलाने लिहिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये जो आपला दास आहे त्याने चोरी करून गेलेला असतो, पण त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप होऊन तो पावलाकडे येतो आणि पावलाच्या द्वारे फिलोमिनाला पत्र लिहित असताना पाऊल फिलोमिनाला ख्रिस्ताच्या प्रीतीबद्दल सांगून त्याचा जो सेवक, त्याचा दास याला क्षमा करण्यासाठी जी विनंती करतो, उत्तम असं मार्गदर्शन आज तुझा सेवक आमचा बंधू डेव्हिड भोसले यांनी केलेला आहे. खरोखर परमेश्वरा, तुझ्या शिष्यांना सुद्धा तू मत्ते कृषी वर्तमानाच्या 6व्या अध्यायामध्ये जी प्रार्थना शिकवली त्याच्यामध्ये तू म्हणतोस की जसे आम्ही आमच्या अपराधाची तू क्षमा केली तशी आम्ही आमच्या अपराधाची क्षमा करतो. खरोखर परमेश्वरा, त्या वधस्तंभावर जे पहिलं वाक्य तू बोललास की बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात यांना समजत नाही. खरोखर परमेश्वरा, आणि आपल्या शिष्यांना सुद्धा तू हे सांगितलं, प्रथम तुम्ही दुसऱ्यांना क्षमा करा, म्हणजे तुमच्या पापाची किंवा तुमच्या अपराधाची क्षमा. हे उत्तम असं फिलोमिनाला पावलाने लिहिलेलं पत्र हे आमच्यासाठी एक बोधस्तव असं आहे आणि उत्तम असं तुझ्या सेवकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, आज कोविड-19 मुळे संपूर्ण जग भीतीमध्ये आहे, पण आमचा देव आम्हाला सांभाळण्यासाठी सदैव तत्पर असतो. तो म्हणतो की इस्रायलाच्या रक्षकाला डुकली लागत नाही व तो झोपही येत नाही. खरोखर परमेश्वरा, तू आमचा सामर्थ्यशाली देव आहेस म्हणून तुझे उपकार मानतो. या सर्व जो काही कोविड-19चा प्रादुर्भाव संपूर्ण जगाला होत आलेला आहे, हा नाहीसा करण्यासाठी तू आमचा समर्थ परमेश्वर आहे आणि तू तो नष्ट करशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. म्हणून तुझ्या नावाला आम्ही मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ देतो. होऊ दे परमेश्वरा, पुन्हा एकदा तुझं गौरव आणि तुझं स्तुतिस्तवन तू आमच्याद्वारे करून घेतलं म्हणून तुझे उपकार मानतो. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून पित्या तू ऐक. आमीन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे तसेच तू आमच्या सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड,
कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.